काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी नांदेडमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज भरल्यानंतर अशोक चव्हाण यांनी रॅली काढून शक्ती प्रदर्शन केलं। नांदेडमधून भाजपनं चव्हाणांचे कट्टर विरोधक असलेले प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी दिली आहे, तर वंचित बहुजन आघाडीकडून प्राध्यापक यशपाल भिंगे रिंगणामध्ये आहेत। नांदेडमधून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी सुरुवातीला अशोक चव्हाण काहीसे अनुत्सुक होते। त्यांच्या पत्नी आमदार अमिता चव्हाण यांच्या उमेदवारीसाठी चव्हाण आग्रही होते, पण काँग्रेसला एक जागा महत्त्वाची असल्यामुळे पक्षाने कुठलाही धोका पत्करायला पक्षश्रेष्ठींनी नकार दिला। तर दुसरीकडे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। अर्ज दाखल करण्याआधी शिंदे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन केलं। यावेळी जिल्हाभरातून कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित राहण्याचं फरमान काँग्रेस भवनमधून सोडण्यात आलं होतं। अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांवर बोलण्यास नकार दिला। सुशीलकुमार शिंदे यांच्यापुढे भाजपच्या डॉक्टर जय सिद्धेश्वर स्वामी आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांचं आव्हान असणार आहे। सगळ्याच ठिकाणी सगळ्यांच्याच मनासारखं होत नसतं। प्रयत्न आमचा चालला होता की अनेक ठिकाणी अर्ज काँग्रेसकडे मागणी भरपूर लोकांची आहे आणि त्यामुळे स्वाभाविक काही ठिकाणी थोडासा असंतोष निर्माण होणं स्वाभाविक आहे, पण तो शमेल, तो प्रश्न मार्गी लागेल। जवळपास 9 ते 10 पक्ष आणि इतर सहकारी म्हणून 56 लोकांची साधारण आम्हाला एक मूठ आम्ही बांधलेली आहे आणि त्यामुळे आम्ही निश्चितच यशस्वी होऊ, याबद्दल मला चिंता नाही आहे।